हाय हॅलो वेलकम बॅक टू माय चॅनल। तर मी आज फ्रीज क्लिनिंग करणार आहे आणि डीप क्लिनिंग ही फ्रीजची करायची आहे, त्यामुळे मी तुम्हाला फ्रीजची डीप क्लिनिंगच्या काही टिप्स मी देणार आहे। त्या अगोदर मी इथे टिफिनसाठी मुलांना बटाट्याची झटपट अशी भाजी कशी बनवते ती सुद्धा मी तुमच्याशी शेअर करणार आहे। तर ही खूप टेस्टी आणि झटपट तयार होणारी भाजी आहे। थोडीशी माझ्या पद्धतीने मी कशी बनवते ती मी तुम्हाला दाखवणार आहे। तर मी इथे कढईमध्ये तेल टाकलेलं आहे आणि तेल टाकून थोडंसं मी बटाटे असे फ्राय करून घेत असते। आणि असे बटाटे जर आपण न उकडता कट करून घेतले तर त्याला आपण पटकन बनवण्यासाठी थोडंसं तेलातून फ्राय केलं ना बटाटे पटकन शिजतात। बटाटे थोडे मीठ टाकून फ्राय करून घेतले आणि काढून घेतले आणि त्याच कढईत तेल टाकले, जिरे मोहरी कढीपत्ता हिरवी मिरची कांदा टोमॅटो अद्रक लसूणची पेस्ट चांगलं परतवून घेतलेले आहे। आणि हे जे फ्राय केलेले बटाटे ते टाकून छान असं थोडंसं पाण्याचा शिपका मारला आणि झाकण ठेवून त्याला वाफेवरती कमी गॅसवरती शिजवून घ्यायचं आहे। बटाटे इकडे शिजत आहेत तोपर्यंत आपण चपात्या करून घेऊ शकतो। आता वरतून छान असा मॅजिक मसाला किंवा गरम मसाला टाकून घ्यायचा। जर आपल्याला त्यामध्ये थोडीशी ग्रेव्ही हवी असेल तर थोडंसं आपण त्यामध्ये गरम पाणी ॲड करायचं। तर झटपट आणि टेस्टी अशी बटाट्याची भाजी तयार झालेली आहे। तर त्यानंतर मी इथे दुपारी घेतलेलं आहे फ्रीज क्लिनिंग करण्यासाठी। फ्रीजची डीप क्लिनिंग करायची आहे आता, त्यामुळे मी फ्रीजमध्ये जास्त काही भाज्यासुद्धा मागवल्या नव्हत्या। आता क्लीन फ्रीज झाल्यानंतरच मी भाज्या वगैरे आणणार आहे, कारण त्याआधी आपण काय करायचं फ्रीज खाली करण्यासाठी आपल्याला पदार्थातला पसारासुद्धा कमी करायचा असतो। म्हणून मी हे जितक्या भाज्या आहेत तितक्याच काढून घेतले। फ्रीजमध्ये जास्तीचा पसारासुद्धा जास्त ठेवायचा नाही। मी जास्त पसारा ठेवत नाही, फ्रीज मला एकदम सुटसुटीतच ठेवायला आवडतं। आणि आता त्यामध्ये काही भाज्या आणायच्या आहेत, उद्या संडे आहे त्यामुळे मी आज फ्रीजची डीप क्लिनिंग करायचं ठरवलेलं आहे। तर फ्रीजची डीप क्लिनिंग करण्यासाठी काही टिप्स आणि ट्रिक्स मी तुम्हाला सांगणार आहे, ते तुम्ही नक्की व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि आवडल्यास व्हिडिओला लाईक शेअर आणि सबस्क्राईबसुद्धा नक्की करा। तर इथे मी फ्रीजच्या पाठीमागचं सगळं झाडून घेत आहे। सगळे जाळ्या वगैरे असलेल्या ते काढून घेते आणि साफ करून घ्यायचं आहे। अशा पद्धतीने पाठीमागच्या साईडनं आपण महिन्यातून दीड महिन्यातून एकदा तरी काढून सगळं क्लीन करायचं आहे, कारण पाठीमागं खूपच घाण होत असतं। किचन छोटंसं असल्यामुळे पाठीमागची जागा ही खूपच हे झालेली आहे। म्हणून आता मी फ्रीज काय केलेलं आहे बाहेर हॉलमध्ये घेऊन आलेली आहे आणि फ्रीजच्या मागचं तिथलं मी झटकून घेतलं आणि तिथे थोडंसं मी पाणी मारून ठेवलेलं आहे फिनाईलचं वगैरे ते भिजण्यासाठी। आता हे फ्रीजच्या मागचं जे पाणी आपण साठलेलं असतं फ्रीजचं ते काढून घेऊन ते बॉक्ससुद्धा स्वच्छ धुवून उन्हामध्ये वाळत ठेवायचं आहे, कारण त्यामध्ये मच्छरसुद्धा अंडी घालतात, डेंग्यूचे वगैरे मच्छर तयार होऊ शकतात। म्हणून फ्रीजचं पाणी वेळच्या वेळी हे नेहमी काढून घ्यायचं असतं। तर आता हे फ्रीजची टाईल्स वगैरे फ्रीजच्या पाठीमागची ती सगळी झाडून पुसून मी घेतलेली आहे। आणि फ्रीज क्लीन करण्यासाठी मी नेहमी ना मी जे किचन क्लिनिंगसाठी जे सोल्युशन यूज करते ते वापरत असते। खूप छान फ्रीज क्लीन होत असते यामुळे, ज्याच्यामध्ये आहे विनेगर, डिशवॉश लिक्विड, विम जेलचं आणि बेकिंग सोडा आणि थोडासा लिंबूसुद्धा मी पिळून घेत असते। फ्रीजला आपण वेळच्या वेळी साफ केलं पाहिजे, ज्यामुळे आपल्याला ना त्याची जास्त डीप क्लिनिंग करण्याची गरज पडणार नाही। आता मी इथे डीप क्लिनिंग करते पण ना ते 1 ते 1.5 महिन्यातून डीप क्लिनिंग केलीच पाहिजे। आणि आपण 1 दिवसातून 2 दिवसातून 3 दिवसातून म्हणा आठवड्यातून 1-2 वेळा तरी आपण फ्रीजला वेळच्या वेळी क्लीन करत राहायचं, म्हणजे त्याला आपल्याला जास्त एफर्ट्स लागणार नाहीत। एखादी जागा फ्रीजमधली खराब किंवा घाण झाली असेल तर ते इग्नोर न करता पटकन साफ करून घ्यायचं आहे। त्यामुळे काय होतं आपले एफर्ट्स आणि वेळ दोन्हीही कमी लागतात। आणि जेव्हा आपण याला इग्नोर करत राहिलो तर पुढे जाऊन खूपच जास्त घाण झालेली असते आणि घाण जास्त झाल्यामुळे आपले एफर्ट्स आणि टाईम हा पण जास्तच लागणार आहे। म्हणून वेळच्या वेळी फ्रीजला साफ करत राहायचं आहे। आता मी यामधले ना शेल्फ्स वगैरे त्यामधले सगळे फ्रीजचे बॉक्स वगैरे सगळं मी काढून घासून स्वच्छ धुवून ठेवणार आहे, कारण मला ते पुन्हा घासायची गरज लागणार नाही। नंतर आपण फक्त हे सोल्युशन मारून पुसून जरी घेतलं तर फ्रीज क्लीन होतं। जर फ्रीज जास्त घाण नसेल तर सेल्फ बाहेर पण काढायची गरज नसते, पण महिन्यातून एकदा आपण हे सगळे बाहेर काढून धुवून घेऊ शकतो। आतमध्येच सेल्फ ठेवून सुद्धा आपलं हे सोल्युशन त्यावर स्प्रे करून पुसून काढायचं आहे। विनेगर आणि डिशवॉश लिक्विड यामुळे क्लिनिंग खूप छान होते बरं का। आणि अन्नाचे कोणतेही डाग कसलेही सहज निघतात याने आणि काचांना तर खूपच छान अशी शाईन येते। विनेगर किंवा लिंबूच्या वापराने आपल्या फ्रीजमध्ये जर घाणेरडी एखादी स्मेल येत असेल तर ती सुद्धा निघून जाते या सोल्युशनमुळे। हे सोल्युशन फ्रीजची बाहेरची बॉडी आणि त्याचं डोर हे सुद्धा खूप छान चमकवतं बरं का।
तर फ्रीज क्लिनिंग ही एक परफेक्ट वेळ असते ज्यावेळी आपण ना फ्रीजमधील जास्त दिवसाचे पदार्थ, असे पॅकेटमधले पदार्थ, एक्सपायर्ड झालेले असे ते सुद्धा काढून टाकण्याची ही आपल्याला खूप चांगली वेळ असते. म्हणून हे फ्रीजची डीप क्लिनिंग ही 1 महिन्यातून 1.5 महिन्यातून आपल्याला जसा वेळ भेटेल तसंही काढलीच पाहिजे. आता या ठिकाणी ना फ्रीज क्लीन झालेलं आहे. माझं फ्रीज इतकं काही घाण झालं नव्हतं, पण मी याला डीप क्लिनिंग करण्यासाठी मी बाहेर काढलेलं आहे आणि सगळं एकनेक मी यातलं सगळं साफ करून घेतलेलं आहे. तर आता मी फ्रीज त्याच्या जागच्या ठिकाणी ठेवून दिलेलं आहे. सगळी क्लिनिंग झालेली आहे आणि मी त्यामधले सगळे भांडेसुद्धा सुकून पुसून घेतले आणि ते सगळे मी लावून ठेवत आहे. आता फ्रीजमध्ये थोड्याशाच भाज्या होत्या, ते सुद्धा मी लावून ठेवले आणि काही मसाले वगैरे होते. साफ आणि क्लीन फ्रीज एक वेगळीच खुशी देतं आणि सॅटिस्फॅक्शन फील होतं. तुम्हाला सुद्धा असंच होतं का? नक्की कमेंट करून सांगा. व्हिडिओ कसा वाटला ते मला कमेंटमध्ये तर सांगाच आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईबसुद्धा चॅनलला तुम्ही नक्की करा. आता फ्रीज ऑर्गनाईजचा व्हिडिओ मी तो सुद्धा करणार आहे. मी उद्या भाज्या वगैरे घेऊन येणार आहे आणि छान असं ऑर्गनाईज केलेलं फ्रीजसुद्धा मी तो व्हिडिओ तुम्हाला शेअर करणार आहे. तर तसं मला कमेंटमध्ये सांगा. कसा वाटला व्हिडिओ नक्की कळवा. आवडल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. पुन्हा भेटू. तोपर्यंत बाय बाय.